भागातील नागरिकांची सर्वस्व जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ठामपणे सांगू इच्छितो, नागरिकांसाठी आम्ही लढतोय आणि त्या कुणी ठेकेदारांनी केलं असेल त्या ठेकेदाराला निश्चितच सजा झाली पाहिजे, ते कंपनीवरती पण कारवाई झाली पाहिजे। आम्ही 4 नगरसेवक, आमच्या या प्रभागातले 4 नगरसेवक आणि मी स्वतः देखील ह्याविषयी लक्ष घालणार आहे, कारण की यासाठी आम्ही आमच्या नागरिकांना चांगल्या सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या, त्यांना सुरक्षितपणे महिला भगिनींना किचनमध्ये काम करण्यात यावं, यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे आणि भविष्य काळात आमचा तो प्रयत्न राहणार आहे। कुणी काय म्हणतात त्यांच्यापाशी, पण आम्ही ह्या प्रभागाची जबाबदारी सर्वस्वी आम्ही स्वीकारतो। आम्ही अगोदर नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही काम केलेलं आहे आणि भविष्यातही आम्ही काम करू। असे स्फोट वारंवार घडू नये यासाठी आम्ही पूर्णपणे आता या ठिकाणी MNGL कंपनी असेल किंवा ते त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार करणार आहोत, परंतु हा स्फोट कसा घडला आहे याची एक सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण की हे कसं घडलं आत्ता जर यांनी इथं शिकलं नाही कंपनींनी तर भविष्यात अशा अनेक प्रकारचे स्फोट आपल्या प्रभागात नाही ते शहरात देखील होऊ शकतात किंवा महाराष्ट्रात देखील होऊ शकतात। त्यासाठी आम्ही या ठिकाणी कंपनींना पण दोषी धरणार आहोत। कंपनी देखील यातनं काहीतरी शिकावं आणि भविष्यात त्यांच्या ठेकेदारांना पण त्यांनी आवर घालावी। नागरिक घेऊ नये यासाठी काय आवाहन करा? नागरिक घेऊन यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो की आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, भविष्यात असे काय घडणार नाही याची आम्ही हमी घेतो। कंपनीला आणि संबंधित ठेकेदाराला कारवाई करावी अशी आम्ही आज हे करणार आहोत, त्यांच्या विरोधात आम्ही दावा दाखल करणार आहोत।